नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। सलग 5 ते 6 दिवसाच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारामध्ये आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सुधारणा बघण्यास मिळालेली आहे। जवळजवळ सर्व सेक्टर्समध्ये तेजी आहे। फक्त BSE IT इंडेक्स एवढा 0.87 न खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 260 पॉईंटने वाढून 72,664 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 98 पॉईंटने वाढून 22,055 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE ऑटो इंडेक्स 1.07%, कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.11% नी वर आहेत। BSE मिड कॅप इंडेक्स 0.81% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.80% नी वर आहेत। आज सिप्ला, टाटा मोटर्स सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। आज निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। BPCL 4.48%, NTPC 2.73%, पॉवर ग्रिड 2.57%, हिरो मोटोकॉर्प 2.36% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। TCS 1.67%, सिप्ला 1.42%, L&T माइंट्री 1.08%, इन्फोसिस 1.02% अशी घसरण आहे। FI ने 2117 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2709 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी पुन्हा आपण भेटणार आहोत। धन्यवाद।